तर आपण ही थेट दृश्य पाहतोय 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची आज रंगीत तालीम होणार आहे। आज संध्याकाळी 6 ते 8:30 या वेळेमध्ये ही रंगीत तालीम पार पडणार आहे। तर या रंगीत तालीम मध्ये ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची तयारी कशी असेल याचा देखील आढावा घेतला जाणार आहे। दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय। संजय राऊत देखील आता वरळी डोम मध्ये पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी ते पाहणी करतायत। मनसेचे इतरही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। कपिल, संजय राऊतांकडनं पाहणी सुरू आहे आणि आज संध्याकाळी रंगीत तालीम होणार आहे, काय अपडेट्स आहेत? तुम्ही बघू शकता थेट दृश्यामध्ये का संजय राऊत स्वतः इथे आलेले आहेत। मनसेचे सर्व पदाधिकारी इथे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत आणि दोन्हीकडनं चाचपणी केली जाते की कशा प्रकारे हा जो सोहळा आहे, जो विजय उत्सव मेळावा आहे, कशा प्रकारे साजरा करण्यात यावा। त्याचबरोबर कोणाकोणाची भाषणं असतील, कोणाकोणाच्या खुर्च्या वरती ठेवण्यात येणार आहेत, कोण कोण वरती असणार आहे आणि कोण खाली विराजमान असणार आहे, ह्या सर्व गोष्टीचा विचार इथे सुरू आहे। त्याचबरोबर दोघांची जी एंट्री आहे, दोन्ही ठाकरे बंधूंची एंट्री आहे ती ग्रँड एंट्री असावी असं एक मत येते। त्यामुळे ती एंट्री कशी असावी ह्या सर्व गोष्टी चाचपणी आता करण्यात येत आहे। तुम्ही बघू शकता ह्या दृश्यांमध्ये सर्व जे दोन्हीकडचे नेते आहेत, मंडळी असतील, पदाधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। ते एकमेकांशी चर्चा करतात कशा प्रकारे काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा विचार इथे सुरू आहे आणि संध्याकाळपासून ही चाचपणी सुरू झाली होती। सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी तयारी जरी असली तरी सर्व नेते जे मंडळी आहेत ते ह्या ठिकाणी भेट देत आहेत आणि आढावा घेत आहेत। सकाळपासून शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आढावा घेतला आहे। आता संजय राऊत स्वतः इथे आलेले आहेत। अभिजित पानसे असतील, चंद्रकांत ठाकरे असतील, किलेदार असतील, हे सर्वच नेते मंडळी आपल्या तऱ्हेने जो आढावा घेत आहेत आणि ह्या तयारीचा प्रिपरेशन करत आहेत, त्याला दिसत आहे। निश्चितच कपिल, त्यामुळे आता जोरदार तयारी सुरू आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।